आज या बादसारख्या जतमधल्या गावामध्ये या ठिकाणी आपल्या सुनबाईचा सत्कार करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सगळे आलात, तिचं कौतुक करण्यासाठी आलात, हे अतिशय चांगलं लक्षण आहे। आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्हा हा वर्षानुवर्ष मुलींच्या लोकसंख्येबद्दल फार कमी लोकसंख्या असलेला जिल्हा होता आणि अशा जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये जो दुष्काळी गणला जातो त्या बाज गावामध्ये एक भगिनी, एक मुलगी, एक सुनबाई या ठिकाणची पोलीस दलामध्ये भरती होते, ठाण्यासारख्या शहरी भागात ती भरती होते। खरोखरच हे कौतुकास्पद आहे आणि आपल्या सगळ्यांना याबद्दल अभिमान आहे। आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती प्रक्रिया सोपी नसते, त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायला लागते, परिश्रम करायला लागतंय। रनिंग असेल, गोळाफेक असेल किंवा विविध स्वरूपाची ड्रिल असेल, सगळं करायला लागतंय। आज हजारो मुली या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात, परंतु सगळ्याच्या नशिबी यश लागत नाही। कुठंतरी प्रारब्धामध्ये यश असावं लागतंय, कुठंतरी संचितामध्ये सुद्धा यश असावं लागतंय, तरच हे यश मिळतं। तुमची मेहनत 99% मेहनत काम करते आणि 1% कुठंतरी तुमचं नशीब असतं, तेही काम करतं। जेव्हा या सगळ्यांचा योगायोग जुळून येतो 100%, तेव्हा खऱ्या अर्थाने यश मिळतं। यश मिळवणं एवढं सोपं नाही, नाहीतर सगळेच भरती झाले असते। आणि त्यातल्या त्यात ठाणे शहर सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आयुक्तालय आहे, ठाणे सिटी आहे, ठाणे मुख्यालय आहे, त्या ठिकाणी काम करणं आणि त्या ठिकाणी त्या ताकदीचा उमेदवार असणं किंवा पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होणं, हे खरोखरच आपल्या गावासाठी कौतुकास्पद आहे। यातून आदर्श घेतला पाहिजे की जिद्द असेल तर माणूस काही करू शकतो। आपल्याला वाटतं, बऱ्याच वेळा मुलींना वाटतं की माझं लग्न झालं, मी काय करू शकते, आता चूल आणि मूल संसारच हे माझ्या वाट्याला आहे। पण असं नसतं। जर जिद्द असेल, मनाची तयारी असेल, मनात इच्छा असेल, तर आपल्याला जे अपेक्षित आहे, जे आपल्याला हवं आहे, ते साध्य करण्यासाठी आपण जर मनाची तयारी दाखवली, संघर्ष केला, कारण की सहज काही मिळत नाही आयुष्यात, प्रत्येक गोष्ट ही संघर्षाने मिळते। मग कुठलीही असू दे, अगदी घरातील चूल पेटवण्यापासून ते घरात भाकरी आणण्यापासून ते धारा पाणी काढण्यापासून प्रत्येक गोष्ट सकाळी उठल्यापासून संघर्ष आहे। असा एकही माणूस नाही की संघर्षाशिवाय तो राहतो की जगू शकत नाही। त्या संघर्षातनं यासारख्या स्पर्धेत उतरणं आणि स्वतःला सिद्ध करणं ही फार मोठी गरुड झेप असल्यासारखी आहे। त्यामुळे खरोखरच या आपल्या गावामध्ये ही आपली सुनबाई जी पोलीस भरती झालेली आहे, आपल्याला अभिमान आहे, कौतुक आहे आणि तिच्या या कौतुकाच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत। वास्तविक पाहता शिक्षण घेणं, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण या भारत देशात पहिलं फार कमी होतं, परंतु आता आपण बघतोय मुलगी घरातून बाहेर पडली, शिक्षित झाली, शिक्षण घेऊ लागली आणि मुलगी एवढी एक्सपर्ट झाली आता, अगदी तुम्ही विमानाच्या ड्रायव्हरपासनं, ज्याला वैमानिक पायलट म्हणतो, तेव्हापासून मेट्रो ट्रेन चालवणारी महिला झालेली आहे। आजकाल मुंबई पुण्यामध्ये तर रिक्षा चालक महिला आहेत। अशा प्रकारे महिलांनी विविध क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे। एवढंच नाही तर आज सैन्य दलात सुद्धा महिला आहे, महिलांची तुकडी आहे। आता जे भारत देशावरती जेव्हा आक्रमण झालं होतं पुलवामा या ठिकाणी, तेव्हा आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जेव्हा आपण पाकिस्तानला उत्तर दिलं, त्यावेळी जे उत्तर दिलं त्या उत्तर देताना 2 महिला, सोफिया कुरेशी आणि अजून एक आपली महिला भगिनी आघाडीवरती होत्या। म्हणजे महिला काय करू शकतात, महिलांनी जर मनात आणलं तर त्या या देशाचं नेतृत्व करू शकतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता हे आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, एक महिला आहे। आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, द्रौपदी मुर्मू या अतिशय दुर्गम भागातील आदिवासी जमातील संथाल जमातीच्या आहेत। त्यांची काय अशी पार्श्वभूमी राजकीय नाही, तरी पण ती महिला एक शिक्षक होती आणि आपल्या कर्तृत्वाच्या जीवावरती ती आज राष्ट्रपती झालेली आहे। त्यामुळे आपल्याकडे जिद्द असेल, लक्ष असेल, मनात ऊर्जा असेल, तर एक साधी शिक्षिका, एक साधी संथाल जमातीमधील एक दुर्गम आदिवासी जमातीतील शिक्षिका या देशाची राष्ट्रपती होऊ शकते, हे महिलांनी सिद्ध केलेलं आहे। आज आपण बघतो की या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री
म्हणून अतिशय सुनेत्रा वहिनी आपल्या अतिशय चांगल्या काम करत आहेत. एक महिला आहेत पण त्या अतिशय चांगल्या काम करत आहेत. म्हणजे आज महिला सगळ्या आघाडीवरती पुढं गेलेल्या आहेत आणि त्या महिलांना आपल्या सर्वांचं काम आहे की त्यांना प्रमोट करणं, त्यांना पुढं आणणं आणि त्यांच्यातल्या गुणांना विकास करणं. आज पहिलं कायम सांगायला लागायचं की मुलींना शिकवलं पाहिजे, मुलींना शिकवलं पाहिजे. आज ग्रामीण भागातल्या अनेक मुली, पुणे असतील, मुंबई असतील, या ठिकाणी सॉफ्टवेअर कंपनी जर तुम्ही बघा, पुण्यात अवस्था काय बघा, हिंजवाडीला जावा, कुठंही जावा, मोठमोठे सॉफ्टवेअर हब आहेत. ग्रामीण भागातल्या सर्व मुली त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. आणि ग्रामीण भागातल्या मुलींचं जिद्द, कामाप्रती डेडिकेशन हे फार मोठं आहे. त्यामुळे मुलींकडे ती क्षमता आहे आणि आपण सगळे त्यांच्या पाठीशी जर खंबीर उभं राहिलं तर कालांतराने या गावचं असेल, आपल्या घराचं आहे, चित्र पलटतं. घरातील एक महिला किंवा एक पुरुष नोकरीच असेल तर आपल्याला माहीत आहे की ज्याच्या घरातील माणूस कुठंतरी नोकरीत आहे, शासकीय सेवेत आहे, त्या घराचं स्वरूप बदलतं. कारण घरामध्ये चलन येतं, पैशाचा एक पगार आल्यामुळे पैसे येतात, त्यामुळे तो चांगलं आयुष्य जगू शकतो. त्यामुळे शेतीवरती अवलंबून राहिलं पाहिजे. आपला देश कृषीप्रधान आहे, शेतकरी देश आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारे घरातलं एक कोणतरी जर नोकरीत असेल तर नक्कीच त्या कुटुंबाची भरभराट होत असेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि असे कार्यक्रम झाले पाहिजेत. म्हणजे ठीक आहे, पोलीस दलात भरती झाली, हरकत नाही, शुभेच्छा देऊन गेला असता, पण तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाने या ठिकाणी व्यासपीठ टाकलं, फेटे तुम्ही नेसवणार आहात, या ठिकाणी सुनबाईचा सत्कार केला. मला वाटतं यातून एक वेगळी ऊर्जा मिळते. कार्यक्रम छोटा असेल पण तुमचा हा कार्यक्रम नेटका आहे. त्यातून फक्त सुनबाईलाच नाही पण ज्या ज्या मुली हा कार्यक्रम बघतायत किंवा बघणार आहेत किंवा त्यांना कळेल, त्यांनाही कधीतरी वाटेल की नाही आमचाही अशा प्रकारे व्यासपीठावरती सत्कार व्हावा, आमचंही कुणीतरी कौतुक करावं, आमचंही गाववाल्यांनी गुणगौरव करावा. निदान त्यासाठी तर त्या झटतील. कारण की ही संस्काराची शिदोरी आहे. आणि आज बाज गावामध्ये खरंच चांगला उपक्रम आपण केलेला आहे. कारण की मुली बघूनच समोरच्याचं आचरण करत असतात. छोट्या मुलांनाही वाटतं. म्हणजे बराच वेळा तुम्ही बघता की नाही, जर डॉक्टर वडील असेल किंवा डॉक्टर आजोबा असेल तर त्याचा नातू पण डॉक्टर असतो, मुलगा पण डॉक्टर असतो. ते कसं काय हो? एखादा वकील असेल, बहुतांश त्याचा मुलगा वकील असतो. एखादा जर घरात त्याचा IPS असेल, IAS ऑफिसर असेल तर त्याच्या घरामध्ये पुढची पिढी ही IPS ऑफिसर किंवा चांगली निपजते. ह्याला कारण काय? घरामध्ये शिक्षण आलं आणि त्यांना आयडिया येते. आता उद्या सुप्रियाताईंना विचारलं की बाबा पोलीस भरतीमध्ये कसं भरती व्हायचं, तर तुमच्या इथल्या गावातल्या मुलींना त्या नक्कीच गाईड करू शकतात. हे प्रगतीचं लक्षण आहे. कारण की त्यांनी हे ज्ञान अर्जित केलेलं आहे आणि ते ज्ञान फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी ज्ञानाबद्दल फार उत्तम सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि शिक्षणाचं महत्त्व एवढं आहे, त्या महत्त्व जिरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साधा मुलगा, एक दलित, शोषित, वंचित, पीडित समाजातला मुलगा देशाचा कायदा मंत्री झाला. आणि आज जगामध्ये सर्वात जास्त म्हणजे क्रांतीसूर्य असेल किंवा शिक्षणाचा महामेरू असेल, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन केलं जातं. का केलं जातं? कारण त्यांनी शिक्षण घेतलं, त्यांनी PhD केली, डिग्र्या केली, कोलंबिया विद्यापीठात गेले. त्यामुळे शिक्षणाचं फार महत्त्व आहे. आपणही आपल्या मुलींना असेल, मुलांना असेल शिकवलं पाहिजे. एकदा माणूस शिकला की तो त्याच्या व्यवसायावरती किंवा त्या नोकरीच्या आधारे तो प्रगती करतो. आज आपण जरी ग्रामीण भागात असेल तरी आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये अशा स्वरूपाच्या बऱ्याच शैक्षणिक संस्था उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं शिक्षण उपलब्ध आहे. आपण कायम मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं, ग्रामीण भागात बघतो 10वी 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं की लवकर मुलींच्या लग्नाकडे कल असतो. मुलींचं लग्न करणं क्रमप्राप्त आहे, होणार, परंतु मुलीचं लग्न करण्याच्या अगोदर तिला तिच्या पायावरती उभं करणं ही पालकांची फार मोठी जबाबदारी आहे. पालकांची जबाबदारी आहेच, परंतु या समाजाची सुद्धा आहे. समाजानं त्या पालकाला सांगितलं पाहिजे, बाळा तुझ्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभी कर. आणि तुम्हाला सांगतो, जी मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहते ती सासरी प्रकाश देतेच,
पण माहेरी सांभाळते, अशी दुहेरी भूमिका या ठिकाणी महिला आणि मुली करत असतात. त्यामुळे मुलगी जेव्हा शिकते ती दोन्ही घरी प्रकाश देते. त्यामुळे आजच्या या युगामध्ये मुलांच्या खांद्यावर मुली खांदा लढवतात आणि त्या यशस्वी होत आहेत. तसंच आज या आपल्या घरामध्ये ज्या महिला असतील, म्हणजे आज नोकरीचं उदाहरण आहे, त्यांनी नोकरी अर्जित केली, पण आपल्या घरी ज्या महिला आहेत त्यांना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे की तुम्ही छोटे छोटे काहीतरी उद्योग केले पाहिजे, छोटा व्यवसाय केला पाहिजे, किंवा एखादी गोष्ट शिकली पाहिजे, एखादं नवीन ज्ञान अर्जित केलं पाहिजे. मग त्या ज्ञान कुठल्या स्वरूपात असेल, एखादं पुस्तक घरात आणलं पाहिजे चांगल्या विचारांचं, ते वाचलं पाहिजे, एखादी कथा कादंबरी घरी आणली पाहिजे, ते वाचलं पाहिजे, एखादा हरिपाठ असेल, भगवद्गीता असेल, त्याचं वाचन केलं पाहिजे. कारण की ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही आणि ज्ञान हे कायम ऊर्जा देणार असतं. आणि या ऊर्जेतूनच अशा स्वरूपाच्या काही मोठ्या अचिव्हमेंट होतात, मोठ्या उपलब्धी होतात की करून येत नाही. एक लक्षात घ्या, माणूस चांगल्या आचार विचारानंच मोठा होतो. माणूस छोट्या मनानं कधीही मोठा होत नाही. तुम्ही जेवढा मोठा विचार कराल, जेवढा चांगला विचार कराल, तेवढं तुमच्या बाबतीत कायम चांगलं होईल. त्यामुळे या जर चांगला विचार केला, इतरांप्रती चांगला विचार केला, तर स्वतःप्रतीही चांगलं बरंच काही होत असतं. त्यामुळे आगामी काळात एक उदाहरण आहे, असं असंख्य महिला, असंख्य भगिनी या गावातून कुठे ना कुठे नोकरीच्या निमित्तानं गेल्या पाहिजेत आणि आदर्श प्रस्थापित झाला पाहिजे. आज अतिशय आनंद वाटला की मी या तुमच्या गावी आलो. बासगाव येताना बघितलं टेंभूचा कॅनलही या ठिकाणी गेलेला आहे. व तुमच्यात आमच्यात साम्य काय, माझ्या गावातून पण टेंभू कॅनल गेलेला आहे. मी वांगीच आहे, वांगीच्या शिवणीच्या इथंच त्या टेंभूचं तिथून तो कॅनल साधारण पण गेला आहे शिवणी या रस्त्यावरून, आणि तिथूनच हा टेंबू कॅनल येतो आहे. त्यामुळे तुमचं आमचं एक नातं आहे. ज्या कृष्णेचं पाणी तुम्ही पिताय त्या कृष्णेचं पाणी आम्ही पण पितो आहे. याचा अर्थ आज आपल्याकडे भरभराट येईल, भविष्यात येईल. हे सरकार चांगलं काम करतं आहे आणि अशा स्वरूपाची योजना आज आपण बघतोय की गोपी शेठ असतील, अतिशय चांगला तरुण आमदार आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे आणि या भागाचा आगामी काळात दुष्काळ मिटवण्याचाही आमच्या पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करता तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, सत्काराची संधी दिली आणि मला पण इथे आल्यानंतर इथल्या भागाचा परिचय झाला. आगामी काळात मला तुम्ही पुन्हा बोलवावं, मी पुन्हा जरूर येईल. आणि मी खरंच सुप्रियाताईंना शुभेच्छा देतो. आपण आपली उमेद, जिद्द या आधारे फक्त पोलीस दलामध्ये भरती झाल्यावर थांबू नका. आगामी काळात डिपार्टमेंटल एक्झामसुद्धा असतात. उद्या PSI व्हा, PI व्हा आणि या गावामध्ये एकदा तुमची लाल दिव्याची गाडी धडकू द्याल, अशा मी शुभेच्छा देतो. त्यासाठी काय लागलं ते सांगा. मी स्वतः ठाणे जिल्ह्यामध्ये वकिली केलेलं आहे. मी ऐरोलीमध्ये लहानाचा मोठा झालो त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्येच, आणि त्या ठिकाणी डिपार्टमेंटल एक्झाम देऊन देऊन अनेक माझ्या जवळ ज्वलंत उदाहरणं आहेत की लोक PSI झाली, लोक कमिशनर झाली आणि कमिशनर बघून आज सुखात जीवन जगतायत. मला वाटतं की आपण थांबलं नाही पाहिजे. थांबला तो संपला, काळ मागे राहिला. जो थांबला तो संपला. आपण कायम शिकलं पाहिजे, आपण कायम पुढं जाण्याची भूमिका घेतली पाहिजे. आगामी काळात तुम्ही तेही कराल, तुमच्या डिपार्टमेंटल एक्झाम द्या, पुढं जाण्याचा प्रयत्न करा, सगळ्यांना इन्स्पायर करा. मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम म्हणजे आगामी काळातला एक दीपस्तंभ बनेल की प्रत्येक मुलीला, महिलेला वाटलं पाहिजे की माझ्या मुलीचाही सत्कार असा झाला पाहिजे. प्रत्येक मुलीला वाटलं पाहिजे की माझाही सत्कार अशा स्वरूपात झाला पाहिजे. काय करायचं ते सांगा. मला वाटतं अशा स्वरूपाचा जर सगळ्यांनी संकल्प केला, या कार्यक्रमाचं खरं सार्थक झालं असं मला वाटेल. खरंच सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.